बऱ्याच वेळेस आपल्याला त्याच भाज्या खायचा खूप कंटाळा येतो. काहीतरी वेगळं आणि चमचमीत कमी वेळेत बनवून तयार होणारा पदार्थ हवा असतो. अशा वेळेस तुम्ही चमचमीत अशी चवळीची ही भाजी बनवा. वाफळलेला भात असो किंवा चपाती, खाल्ल्यानंतर खरंच भन्नाट लागते बरं का. चला तर मग कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी 7 ते 10 तास भिजवलेली चवळी हवी आहे. मग ही भिजवून फ्रीजला स्टोअर करून ठेवा. हवे त्यावेळेस तुम्ही याला बनवू शकता. आता मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, छोट्या आकाराचा लाल बुंद टोमॅटो आणि एक कांदा हवा आहे. बारीक कट करून घ्यायचा. आता आपण इथं कुकरमध्येच सगळं बनवणार आहोत, म्हणजे भांडी खराब व्हायची आणि घासायचं झंझटच नको. त्यासाठी कुकरमध्येच अर्धा चमचा तेल घालायचं. तेलामध्ये हे खोबरं घालायचं आणि हलकासा कलर बदलेपर्यंत, गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता इथं खोबऱ्याचा वापर तुम्ही नक्की करा, कारण खोबऱ्यामुळं ना चवळीला चव खरंच खूप छान लागते. जर तुमच्याकडे इथे ओला नारळ असेल तर त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. खोबरं व्यवस्थित भाजलं की त्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा आणि लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथं खोबरं व्यवस्थित परतलेलं असल्यामुळं ना कांदा आणि लसूणसुद्धा त्याच्याबरोबर चांगला तेलामध्ये परतला जातो. आता इथं काय होतं, लसणामुळं छान असा फ्लेवर येतो. त्याच्यामुळं तुम्हाला आवडत असेल तर इथे एखादा इंच तुम्ही अद्रकसुद्धा घाला, कारण अद्रकसुद्धा घातल्यावरती आपली भाजी खायला खरंच खूप छान लागते, जर तुम्हाला आवडत असेल तर. कांदा आणि लसूणसुद्धा छान परतला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचं. टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हा मसाला अगदी 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो हलकंसं मॅश व्हायला लागलं की समजायचं आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपला इथं टोमॅटोसुद्धा छान असं परतलेलं आहे. इथे तुम्ही गॅस बंद करा आणि असंच तुम्ही थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा सगळा मसाला एका मिक्सरच्या जारमध्ये काढायचा आहे. आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, झटकीपट अशी चमचमीत आपण ही चवळीची भाजी बनवणार आहोत. तर इथे मी फक्त कुकरचाच वापर केलेला आहे, जास्त भांडीसुद्धा वापरलेली नाही आहेत. आता हे सगळं आपल्याला का नाही एका मिक्सर जारमध्ये घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि याची पेस्ट करायची. आवडत असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल, आणि जर तुम्हाला परत घालायची असेल तरी घातली तरी चालेल. आता इथे मी कुकर गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये अगदी 1 चमचा एवढं तेल घातलं. तेल घातल्यानंतर मिक्सरला फिरवलेला जो मसाला होता तो मसाला आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. तेलामध्ये सगळा मसाला घालून घ्या आणि अगदी थोडंसं हवं असेल तर थोडं पाणी घाला आणि छान असा मसाला हा परतून घ्या. आपल्याला मसाला परतताना ना काय करायचं आहे की मसाला खाली लागू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून हा मसाला परतायचा आहे. आता या मसाल्यामध्ये 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि अगदी 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. आता इथे ना तिखटपणा थोडासा हवा म्हणून याच्यामध्ये मी सोलापुरी काळा मसाला 1 चमचा घालणार आहे. ती मी माझ्या आवडीनुसार घालत आहे. तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर तुम्ही त्याच्यानुसार कमीपणा तिखटचा करू शकता. आता छान असा मसाला परतलेला आहे. आता तुम्हाला जर इथं थोडासा मसाला कच्चा वाटत असेल तर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आणखी मसाला थोड्या वेळ तेल सुटेपर्यंत शिजू देऊ शकता. पण आपला मसाला बऱ्यापैकी छान असा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण चवळी घालून घ्यायची. आता मी इथे फक्त चवळीच घालत आहे, पण बऱ्याच जागी ना काय करतात की चवळी बटाटा मिक्स करतात. त्यामुळे ते टिफिन असो किंवा घरी वापरलेला भात असो, चपाती असो, कशावरही खायला खरंच खूप छान लागतो. आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बटाटा घाला, बटाट्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो. पण जर नसेल आवडत तर माझ्यासारखी फक्त चवळीची भाजी बनवा. आवश्यकतेनुसार अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे. 1 वाटी चवळी होती तर मी याला अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त एवढं पाणी घातलं. 2 चमचे चवीनुसार मीठ घातलं आणि याचं ढक्कन लावून मी साधारण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या मीडियम गॅसवरती. यामुळे चवळी छान अशी शिजली जाते आणि त्याची ग्रेव्ही आहे ना जी भाजी, ती सुद्धा एकदम परफेक्ट अशी बनवून तयार होती. आता इथे आपला कुकर थंड होऊन द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण काढायचं आहे. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे चवळीची भाजी बनवून चमचमीत अशी तयार झालेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, हलवायचं आणि वाफळलेला भात असो किंवा चपाती कशावरही ह्याला खायला घ्यायचं. ही भाजी खायला खरंच खूप छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. टिफिनला देणार असाल तरीसुद्धा ही परफेक्ट रेसिपी आहे.